जात्या नाही सवरा तुला वडूनी पाहिलं, मावलीचं दूधन तुझ्या कारणी लाविलं. जात्या नाही सवरा तिडा तांदळाचा घास, माझ्या प्रेमायाचा बाई नवरा मोतियाचा गोस. जात्या नाही सवरान जड जाशी दाट येणीन, तुझ्या शिणईचीन आणू सौंगड कुठू येणी. खरंच आता अशी जात्यावरची ओवी कानी पडण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. जवळजवळ संपत आलंय म्हटलं तरी चालेल. पण खेड्यापाड्यात अजून कुठंतरी ओवीची जाग शाबीत आहे. पहाटेचा प्रहर उजेड पडायला नुकतीच कुठं सुरुवात झाली. अशावेळी जात्याला ईश्वर मानून एक पाय लांब करून व दुसरा पाय गुडघ्यात दुमडून जात्यावर कोणीतरी स्त्री दळण दळत असते. जातं जड येत असतं. ते फिरवताना जीव दमगीर होत असतो. पहाटेच्या वेळीसुद्धा कपाळावर घामाचे थेंब गोळा झालेले असतात. मधूनच पदराच्या शेवाने ती कपाळावरचे घामाचे थेंब टिपत असते. हे श्रम कमी वाटावेत किंवा जाणवू नयेत म्हणून मग तिच्या मनातल्या भावना आपसूक तिच्या ओठातून बाहेर पडू लागतात. आठवणींचा ओघ तिच्या मनात रुंजी घालू लागतो. सुखदुःख अपेक्षा ओवीच्या रूपानं ओठातून बाहेर पडू लागतात. जात्याच्या घरघरीत ओवी एक वेगळा भोवताल निर्माण करते. त्या नादात तिला ओढायला लागणाऱ्या जात्याचे श्रम जाणवत नाहीत. ईश्वर मानलेल्या जात्याला ती सुखदुःख सांगून मोकळी होते. कुठंतरी त्या दिवसापुरतं तरी तिचं मन हलकं हलकं होतं.